विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे पालघरची जागा भाजपनं लढवावी अशी मागणी पालघरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। पालघर हा भाजपचा बालेकिल्ला असून इथं भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत, त्यामुळे यावेळी ही जागा भाजपनं घ्यावी अशी मागणी केली जाते। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्यांनी केली आहे। याबाबतचं निवेदन पंचायत समिती सदस्य संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। यावेळी निवडणूक आयोगानं पंचायत समितीच्या सदस्यांना निवडणुकीचा अधिकार द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। सांगलीच्या मिरजमधील कुपवाड इथं असणाऱ्या उमेद सायन्स टेक्सटाईल कंपनीचा सन्मान करण्यात आला। या कंपनीला ग्रे कापड निर्यात पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत निर्यात क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल मुंबईमध्ये हा सन्मान केला आहे। राष्ट्रीय जनगणना मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील घरांच्या सर्वेक्षणाचं काम संथ गतीनं सुरू असून आतापर्यंत केवळ 40% सर्वेक्षण पूर्ण झालंय। 1000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी अद्याप कामाला सुरुवात न केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली असून संबंधितांनी तातडीनं काम सुरू करावं, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे। अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील तब्बल 2500 स्ट्रीट लाईट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजला। लाईट व्यवस्थेवरून विरोधकांनी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत गंभीर आरोप केलेले आहेत। शहरात 40,000 स्ट्रीट लाईट दाखवा आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जा असं खुलं आव्हान विरोधकांनी दिलं आहे। पश्चिम रेल्वेनं गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई हाती घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त केली जात असून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे। भारतीय रेल्वेकडनं प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये मोठे तांत्रिक परिवर्तन करत नेक्स्ट जेन PRS प्रणाली लवकरच सुरू केली जाणार आहे। या नव्या प्रणालीमुळे येत्या काळात मिनिटाला तब्बल 32,000 ऐवजी तब्बल 1.5 लाख रेल्वे तिकीट बुक करण्याची क्षमता निर्माण होणार आहे। मुंबईतल्या 6 समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रावरील जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे। जीवरक्षकांची सेवा पुरवण्याचं कंत्राट संपून 1 वर्ष झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलानं आता नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। म्हाडातर्फे जाहीर 2640 सदनिकांच्या सोडतीसाठी आस्थागायत 84,782 अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी 59,000 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीतला सहभाग निश्चित केलेला आहे। इच्छुक नागरिकांना आता 28 मे रोजी रात्री 12 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। अभ्यासक्रम बदलल्यानं 1ली ते 3री इयत्तेची पाठ्यपुस्तकं अजूनही बाजारात उपलब्ध झाली नाहीत। साधारणतः पुढील 8 ते 10 दिवसांनी 1ली ते 3री इयत्तेची पाठ्यपुस्तकं बाजारात दाखल होतील असं पुस्तक विक्रेत्यांनी सांगितलं। त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका मुख्यालय आणि झोन कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी आता संपुष्टात येणार आहे। पालिकेच्या कारभारात पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या तातडीनं अंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत। मुंबई विमानतळावर गेल्या 2 वर्षात सोन्याच्या तस्करीच्या घटनात लक्षणीय घट झाली असली तरी अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाली आहे। सोन्याच्या तस्करीमध्ये कमी फायदा होत असल्यामुळे तस्करांनी आपला मोर्चा अंमली पदार्थाच्या तस्करीकडे वळवला आहे। सातारा शहरातल्या कास रस्त्यावरील समर्थ मंदिर चौकातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली आहे। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकाम हटवलं। पालिकेच्या अतिक्रमण विभागानं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली आहे। शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे मुलींनी शिक्षण अर्धवट सोडू नये असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे। सुरतच्या बेगमवाडी तिरुपती मार्केट परिसरात पार्किंग झोनमध्ये एका मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला।
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलाची सुटका केली. जखमी मुलाला तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. मुंबईच्या आक्सा चौपाटीवर तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती. दिल्लीत सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 2 आठवड्यातील सीएनजीच्या दरात ही चौथ्यांदा दरवाढ झाली. इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांवर पुन्हा भार पडणार आहे. MMRDAनं मुंबई मेट्रोमध्ये भारतातील पहिली स्वयंचलित पेंटाग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे.